आळेफाटा व नारायणगाव परिसरातील मालवाहतूक वाहनांच्या बॅटरी चोरी करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून 4.5 लाख रुपये किमतीच्या 28 बॅटरींसह एक 4-चाकी वाहनही हस्तगत केले आहे. नारायणगाव पोलीस स्टेशन व आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत मालवाहतूक करणारी वाहने रात्रीच्या वेळी पार्क केल्यानंतर त्या वाहनांच्या बॅटरी चोरी होण्याचे गुन्हे नवीन वर्षाच्या सुरुवातीस अचानक वाढले होते. सदर घटनांमुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक त्रस्त झाले होते. त्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्वतः सदर गुन्ह्यांचा आढावा घेऊन एक तपास पथक नेमले होते. या पथकाने गुन्ह्याची वेळ व ठिकाण याची माहिती घेत सदरचा गुन्हा करणारा व्यक्ती हा एकच असून गुन्ह्याच्या ठिकाणी एक सिल्वर रंगाची अल्टो कार येत आहे व बॅटरी चोरी करून त्याच वाहनातून बॅटरी नेली जात आहे अशी माहिती तपासात पुढे आली. हे 4-चाकी वाहन केतन रोहिदास विधाटे राहणार धालेवाडी तालुका जुन्नर हा वापरत आहे अशी माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्याचा शोध घेत असताना तो दिनांक 15 जानेवारी रोजी नारायणगाव परिसरातील कोल्हेमळा रोड येथे येणार असल्याची बातमी मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा लावून त्यास कारसह ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने एकूण 7 गुन्हे केल्याचे सांगितले व गुन्ह्यातील चोरी केलेल्या 28 बॅटरी त्याच्याकडे मिळून आल्या. गुन्हा करताना वापरलेली 4-चाकी अल्टो कार व 28 बॅटरी असा एकूण 4,44,400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून पुढील तपासासाठी आरोपी केतन विधाटे व मुद्देमाल नारायणगाव पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर रवींद्र चौधर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, स्थानिक गुन्हा शाखेचे अंमलदार दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, विक्रम तापकीर, राजू मोमीन, अतुल डेरे, मंगेश थिगळे, निलेश सुपेकर यांनी केली आहे.